राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आज अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेतील 2 जाचक अटी रद्द करण्याची घोषणा केली। त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। मी सर्वप्रथम शेतकऱ्यांच्या वतीने राज्य सरकारचे मनापासून आभार मानतो। हा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा विजय आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं। आम्ही महाराष्ट्रभर कर्जमुक्ती आदेशाची होळी केली, फसव्या कर्जमाफीची होळी केली। मी अन्नत्याग आंदोलनाला बुलढाण्याला बसलो, महाराष्ट्रभरातला शेतकरी रस्त्यावर उतरला, ठिकठिकाणी जाळपोळ झाली, लोकांनी कायदा हातात घेतला। त्यानंतर गिरीशभाऊ महाजन त्या ठिकाणी सरकारच्या वतीने आले आणि सरकारसोबत सकारात्मक चर्चा करून मार्ग काढू असं त्यांनी सांगितलं। त्याला उशीर लागला बैठक लावायला। आमच्या सगळ्या शेतकरी पुत्रांचा संयम तुटला। आम्ही सगळे मुंबईला आलो। आम्ही विधान भवनासमोर राडा केला, सातबारे फेकले, सोयाबीन फेकलं, कापूस फेकलं। अक्षरशः विधान भवनासमोर प्रचंड तणावाची परिस्थिती तयार झाली। त्यानंतर आमच्यातल्या अनेक शेतकरी पुत्रांनी झाडावर चढून गळफास लावून दिवसभर आंदोलन केलं आणि अक्षरशः सरकार तंग झालं। गिरीशभाऊ महाजनांनी पुन्हा आमच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि मुख्यमंत्री महोदयांबरोबर तुमची सगळ्यांची शेतकऱ्यांची बैठक लावतो असं सांगितलं। आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांबरोबर गिरीशभाऊ महाजनांच्या उपस्थितीमध्ये आमची शिष्टमंडळाची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये जाचक निकष आणि अटी रद्द करण्याचा निर्णय झाला आणि त्याची घोषणा सभागृहामध्ये फडणवीस साहेबांनी केली। यामध्ये 2019ला ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा लाभ घेतला त्यांनाही या कर्जमाफीचा लाभ देण्याचा निर्णय आजच्या विधान भवनाच्या या घोषणेमध्ये झाला आणि 25-26ची रेग्युलर कर्ज भरण्याची अट रद्द केली। त्यामुळे या मागच्या 3 वर्षात कुठलेही 2 वर्ष रेग्युलर भरलेलं असलं तरी त्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळेल ही घोषणा केली। पण आमची मागणी आहे की 50,000 रुपये तुम्ही जे अनुदान देणार आहे रेग्युलर भरणाऱ्यांना त्याच्यात 1.5 लाखाचं अनुदान करावं अशी मागणी आहे आणि त्या कर्जमाफी योजनेतल्या अजून काही अटी आणि निकष आहेत ते पण काढून टाका ही सुद्धा आमची मागणी आहे। मग पीक कर्जाचा विषय आहे, पीक विम्याचा विषय आहे, शेतीमालाच्या भावाचा विषय आहे, सोलर पंपाचा विषय आहे, वीज कनेक्शनचा विषय, जंगली जनावरांच्या त्रासाचा विषय, बाकी जे काही शेतकऱ्यांचे मुद्दे आहेत आणि ह्या अटी काढण्याचा विषय, हे सगळे मुद्दे घेऊन आमची लढाई सुरूच राहणार आहे। भावांनो, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सांगतो, पुन्हा एकदा एकजूट व्हा आणि राहिलेल्या मागण्यांसाठी पुन्हा एकदा आंदोलन उभं करू।